निर्माता पहिल्या गडी बाद होतोय. आपण पाहिली अशाच पद्धतीचे सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर पुन्हा एकदा मनीष म्हणजे चेंडू मागचा आपण पाहू शकता कशा पद्धतीनं इट्स अ बनाना आउट स्विंग. नक्कीच कीपर विकेट कीपर चेतन कॅच अगदी चांगल्या पद्धतीनं घेतला. यावेळी देखील चेंडू आतमध्ये होतो इन स्विंग. नक्कीच इन स्विंग आणि आउट स्विंग मास्टर बॉल मनीषच्या हँडमधून आपण व्हेरी पाहतोय. नक्कीच खेळपट्टीची जी नमी आहे नक्कीच त्याचा फायदा हे गोलंदाज उचलताना आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं डिसिप्लिन नियोजन आयोजन नक्कीच चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहतोय. शेड्यूल प्रमाणे सर्वच टीम सहकार्य करतात. यावेळी देखील पुन्हा एकदा फुलंदांचा चेंडू होता. फुटवर्कचा आधार आहे. फलंदाज यावेळी फुटवर्क देत नाहीयेत. जागेवरून खेळायचा प्रयत्न करत आणि परिणामस्वरूप चेंडू जातोय तो डॉट. धावसंख्येला अजूनही आपण पाहतोय अवंतर धावेमध्ये एक धाव आली होती. स्कोरर आम्हाला सांगता येतं अत्यंत चांगली कामगिरी गुणलेखनाची. नक्कीच पुन्हा एकदा मनीष आहेत दुर्याला या ठिकाणी पुन्हा एकदा यावेळी क्वेश्चन्स आणि फक्त प्रश्न विचारले जात आहेत. लिटमट टेस्टवर नक्कीच बॅट्समन असतील मनीष कॅप्टन आहेत नक्कीच कोलकाता किंग्सचे. नक्कीच आपण चेन्नई सुपर किंग्सचे कॅप्टन पाहिले होते महेंद्रसिंग धोनी लिडिंग फ्रॉम द फ्रंट ज्याला म्हटलं जातं. पहिले अशा अनेक खानजी कर्णधार आहेत की ते आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा जर विचार केला की जे कॅप्टन आहेत प्रथम गोलंदाजी करतात त्यांचा देखील आपण आढावा घेऊया. तर मनीष राठामध्ये गोलंदाजी करतात. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू आतमध्ये वळत आहेत आणि एक धाव पुन्हा एकदा अगदी महाग होत आहेत. पहिल्यांदा बॅट रन होते आणि धावसंख्या जण पोहोचते ती म्हणजे 1 गडी बाद 2. टू फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्ले यावेळी प्रगती पथावर आहे. 5-5 षटकांचे सामने आणि नक्कीच यावेळी आपण पाहतो की 1 षटक आहे पॉवर प्लेचं आणि या षटकामध्ये आपण नक्कीच जास्तीत जास्त धावा काढण्यासाठी एक प्रोत्साहन दिलेलं असतं फलंदाज झाला क्रिकेटमध्ये. मात्र तशा पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी करत नाहीये. अगदी स्वातंत्र्य दिलं जात नाही. जखडून ठेवलंय. आपण सामना पाहतो तो म्हणजे टॉप टायटन्स विरुद्ध कोलकाता किंग्स मॅच क्रमांक 21. निलेश स्थवन आदरणीय डायरेक्टर यांची शुभेच्छा नाणेफेक केली गेली आणि कोलकाता किंग्सचे कॅप्टन मनीष आपण पाहतो जर्सी नंबर 1 गोइंग द टॉस इन टू फील्ड फर्स्ट बॉल बॅटिंग आपण क्षेत्ररक्षण घेतलंय आणि नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन आपण पाहतोय महेश लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत. राईट हँडेड बॅट्समन आपण मच्छिंद्र पाहतोय. तर महेश आणि मच्छिंद्रमध्ये एन फॅक्टर कशा पद्धतीने कार्य करतील. नक्कीच टॉप टायटन्सला देखील हा सामना मोठा सामना आहे. जिंकण्यासाठी दोन्ही संघ खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतात. आपल्याला त्यांचा डाव चांगला आहे मात्र स्टेटचा फेर तो पाहू शकतो. खूप लेट होतोय मनीषकडून. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न आहे. देखो आखो ने इशारा और देखते देखते रन को पूरा किया. एक छोटी धाव या ठिकाणी घेतली जाते. षटक संपतोय ते पहिलं आणि पहिल्या षटकाने धावसंख्या आपण पाहतो नाममात्र 4 धावा दिल्यात. मिसफिल्डच्या माध्यमातून 1 धाव आली होती. पहिल्यांदा आपण पाहतो अभ्यंतर धावेमध्ये 1 धाव वाईटच्या स्वरूपात मनीषने दिली. एक चांगलं षटक मनीषच्या माध्यमातून पूर्ण केलं गेलं. अत्यंत शिस्तबद्ध असं या ठिकाणी आपल्याला षटक पाहायला मिळालं. कॅप्टन मनीषचं 4 धावा धावचाल जावर आफ्टर द कंप्लीशन ऑफ फर्स्ट ओव्हर 4 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. सचिन नवीन गोलंदाज असेल नक्कीच सचिन आणि नक्कीच आपण पाहतोय कोलकाता किंग्सचे कॅप्टन मनीष याने एक आदर्श ठेवला एक नीव ठेवले कशा पद्धतीने आपल्याला या सामन्यामध्ये गोलंदाजी करायची
आणि त्याच पद्धतीने आपण पाहूया सचिन कशामध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र क्षेत्ररक्षण आपण 38च्या बाहेर आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. 38च्या बाहेर आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे विखुरले गेले क्षेत्ररक्षण डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये डीप विकेट वाईडिश लॉंग ऑन रिझन मध्ये यावेळी क्षेत्ररक्षक आहेत 38 मध्ये आपण पाहतोय. ते म्हणजे क्षेत्ररक्षक आहेत पॉईंट कमी पॉईंट तसेच स्लिप झोन मध्ये आणि फाईन वीक मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात आहे. पण एकदा मनीष सचिनचा चेंडू पुन्हा लेंथचा चेंडू फुल टॉस हमेशा नाही बक्षेंगे मात्र त्या ठिकाणी मनीष आहेत. ओ यस कॅचेस विन द मॅचेस. बहुत ही बैलेंस कैच 2 विकेट का पतन हो चुका है. रन सिर्फ 4 है क्या? बहुत ही टाइट गेंदबाजी चल रही है. सिर्फ 4 रन बोर्ड पे लगे हुए स्कोर बोर्ड पे और 2 विकेट. 1 ओवर की समाप्ति. ओवर समाप्त हो चुका है ना? एक और दूसरी ओवर का खेल चल रहा है. 4 रन 2 विकेट. टॉस जीतकर बैटिंग लिया था ना फैब ने, बराबर ना? कुलाबा किंग्स सिलेक्टेड. टॉस जीता फैब और बैटिंग लिया. नहीं कुलाबा है ये देखो ना इधर लिखा है. कोलाबा टॉस जीता बॉलिंग लिया. फील्डिंग लिया पहले. कोलाबा किंग्स फील्ड फर्स्ट. मैंने पता फ्लिक किया है उसे स्क्वायर लेग में वहां फील्डर मौजूद है. 1 रन पूरा कर लिया है. दूसरे रन के लिए भाग पड़े और 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है 6 रन सिंगल्स डबल्स. और बीच बीच में अगर बाउंड्री आए तो ये जो स्कोर बहुत धीमी से दिखता हुआ वो बढ़ेगा. अब अच्छा किया है, वो अच्छा हो रहा है अभी और अच्छा आ रहा है. हाँ उसको बोल के मैंने कराया, कुछ प्रॉब्लम हुआ था उसका, बोल वही बोल रहे मैं कर दिया उसने. और फिर से वही खेलना चाहते थे लेकिन ठीक से करेक्ट नहीं हुआ. 1 रन इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 7 रन ना. 7 रन 7 रन स्कोर बोर्ड प्लीज 7 रन. कोलाबा किंग्स ने टॉस जीतकर फील्डिंग लिया था और उसको सही साबित करते हुए उन्होंने काफी टाइट गेंदबाजी की है अभी तक उन्होंने. और इसे कवर्स की दिशा में खेलना चाहते थे लेकिन बंदे अंदरूनी किनारा लगी और पॉइंट और गली के पास फील्ड्समैन के पास 1 रन. इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 8 रन 8 रन 2 विकेट्स. सेकेंड ओवर इन प्रोग्रेस. बाएं हाथ के बल्लेबाज अरे ये क्या नाम है? महेश ना. हाँ उस दिन भी अच्छा खेला था महेश. और इसे खेल दिया है कवर्स की दिशा में. वहां फील्डर मौजूद है, उनके हाथों में गेंद गई एक टप्पे पे. तब तक दौड़कर 2 रन पूरा कर लिया है. 2 रनों के साथ स्कोर पहुंचा है डबल फिगर 10 रन 10 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. सेकेंड ओवर on its way and it's completed. I hope 2 ओवर की समाप्ति 2 विकेट के नुकसान पे 10 रन. ये है स्कोर अभी तक का. 5-5 ओवर का ये खेल हो रहा है जिसमें 2 ओवर समाप्त हो चुके हैं. बचे 3 ओवर्स में देखते हैं फैब टाइटल्स कितने स्कोर्स और बटोर पाते हैं, कितने रन्स बटोर पाते हैं. क्योंकि सामने जो टीम है कोलाबा किंग्स ये बहुत अच्छी टीमों को हराकर यहां पे पहुंची हुई है और बहुत ही दमदार सरप्राइजिंग टीम है ये इस टूर्नामेंट की. पिछले साल के सीजन में भी इनका प्रदर्शन आश्चर्यजनक था. सेमीफाइनल तक पहुंची हुई ये टीम है और आज फिर से उसी लय को बरकरार रखते हुए काफी जोश और खरोश के साथ अभी फील्डिंग पे उतरी हुई है ये टीम. 1 ओवर
के बाद दूसरा ओवर जो हुआ तब जाकर स्कोर 10 पे पहुंचा हुआ है। ये काफी टाइट गेंदबाजी और फिर अच्छी फील्डिंग चल रही है। एक अच्छा कैच बनाया था एक फील्डर ने और इन सब योगदान के साथ जो है कुल मिलाकर बहुत ही अच्छी फील्डिंग गेंदबाजी। 2 ओवर में 10 रन 2 विकेट। बहुत ही अच्छी गेंद, इतनी अच्छी शॉट और उतना ही अच्छा कैच की कोशिश लेकिन ड्रॉप हो गए और कैचेस हाथ से छूटेंगे तो ये प्रेशर अब रिलीज हो जाएगा धीरे धीरे बल्लेबाजों के ऊपर, क्योंकि अगर कैच होता तो 0 रन उस पिच ऐड होता और एक विकेट भी मिलता, लेकिन उस कैच की छूटने की बदौलत जो है 2 रन ऐड हो चुके हैं। 2 रनों के साथ स्कोर सीधा बढ़ता हुआ 12 पहुंच गया है। 12 रन ऑन द बोर्ड। क्या कहते हैं सर इस धीमी शुरुआत को कितना प्रेरित करता है? और ये चौका, अभी मैं धीमी शुरुआत ही कह रहा था पर चौका लगाया है बल्लेबाज ने, लगता है सुन पहिले षटकात चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच मनीष आपण पाहतो कॅप्टन आहे, स्वतःवर विश्वास आहे त्यांचा, म्हणून वैयक्तिक दुसऱ्या षटकाने संघाचं 30वे षटक घेण्यात यावेळी एज लागते विकेटच्या मागे. थर्ड मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय. पंचांचा काय इशारा होतोय? यस सिरीज थांबवत आहेत पंच फलंदाजांना. इट्स अ बाउंड्री आणि वेलकम बाउंड्री असेल कारण खान धाव दिल्या होत्या. फक्त 4 धावांनी एक गडी देखील बाद केला होता. मात्र आपण आता पाहतो की दुसऱ्या षटकात काहीसा महागडा ठरतोय. एक लेटकटच्या साह्याने आपण पाहतो स्लिप झोन मधून जो गॅप आहे तिथून आपण पाहतो ती दरार आहे, तिथून चौकार या ठिकाणी मिळतोय संघ फॅट फायटर्सला. नक्कीच टॉस पराभूत झाल्यानंतर नाणेफेक हारल्यानंतर आपण पाहतो प्रथम आमंत्रित केलं होतं कुलाबा किंग्सचे कॅप्टन मनीष यांनी की या आपण फलंदाजी करा आणि आम्हाला चॅलेंज एक टार्गेट द्या. आतापर्यंत जर खेळायचा विचार केला तर आपण पाहतोय की 20 धावा धावपळ लागलेत आणि अप्रतिम असा सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, अतिशय पेला, स्क्वेअर लेग स्क्वेअर कट करतात. पंच यावेळी इशारा नक्कीच करतील. वेट कारण हा सुरेख असा दंडनाथा चौकार. 4 धावा या ठिकाणी कांजी वसूल केल्या जात आहेत आणि 1 बाउन्स त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. मात्र खूप उशीर होतोय क्षेत्ररक्षकाला चेंडूवरती येण्यासाठी. एक स्टार्ट जी घेतली पाहिजे डीप झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांना नक्की स्टार्ट घेणं अत्यंत आवश्यक असतं. मात्र या ठिकाणी स्टार्ट घेतली जात नाहीये आणि त्याचाच या ठिकाणी कुठेतरी नुकसान होतंय संघ कोलाबा किंग्सला, कारण गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात. मात्र क्षेत्ररक्षकांची साथ जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत गोलंदाजाचं पृथक्करण हे चांगलं होणार नाही. यावेळी चौकार वसूल केले, 2 चौकार या षटकामध्ये आलेत. बिल्कुल इस बीच अगली गेंद अरे कट किया है फिर से पॉइंट के निशान हुआ, फील्डर मौजूद है, उसी फील्डर के पास गया लेकिन तब तक 1 रन ले लिया है और ये अच्छी थ्रो थी, अच्छा फील्डिंग, अपने आप को बैकअप किया फील्डर ने. पिछली गेंद पे इनसे चौका छूटा था एक, उस गेंद पे उनकी नजर नहीं थी और बैकअप नहीं था, स्टार्ट नहीं था और उसकी दुरुस्तगी की इस गेंद पे उन्होंने इस फील्डिंग को सिर्फ 1 रन मिला बल्लेबाजी को और बल्लेबाजी की टीम फैट फाइटर्स एक हरफन वाला खिलाड़ी अब क्रीज पे है, महेश बाएं हाथ के बल्लेबाज और उतनी अच्छी गेंदबाजी करते हैं, स्पिन गेंदबाजी. अगली गेंद इनके लिए बहुत ही अच्छी गेंद लेकिन धीरे से खेला उठाकर और ये केस बना बैठे. अभी मैं उनकी तारीफ कर रहा था लेकिन ये
सुनील के कैच की बदौलत महेश की धुएंधार बल्लेबाजी जो होने वाली थी, लय में दिख रहे थे, कुछ चौके भी लगे थे, उनकी पारी समाप्त और 3 विकेट का नुकसान फैब टाइटंस को हो चुका है। 25 रन 3 ओवर्स की समाप्ति के बाद 2 ओवर्स और बचे हुए हैं। इन 2 ओवर्स में देखते हैं कितना रन और ऐड होता है और एक मॉडरेट टारगेट मिलता है या एक हाई टारगेट मिलता है कोलाबा किंग्स को। कोलाबा किंग्स की बल्लेबाजी भी बहुत ही अच्छी है, जैसी गेंदबाजी और क्षेत्र रक्षण अभी दिख रहा है आपको। सुशांत नए गेंदबाज, चौथे ओवर को लेकर आए हैं सुशांत 8 नंबर की जर्सी में। मैं सारे फील्डर से अनुरोध करूंगा कि प्लीज समय का ध्यान रखें, बहुत सारे मैचेस अभी बाकी हैं और अंत में बैड लाइट से बचने के लिए जो है हमें समय की बचत करनी होगी। जल्द से जल्द फील्डिंग लगाया करें, फील्ड से जल्द करें। थैंक यू वेरी मच। सुशांत की पहली गेंद पटकी हुई, गेंद ऑफ स्टंप के बाहर, कनेक्ट नहीं हुआ बल्ले से। स्क्वायर कट करना चाहते थे लेकिन बीट हुए। डॉट बॉल, प्रेशर ऑन द बैट्समैन। दया जो कि विनिंग इनिंग खेले थे पिछले मैच में और इसे स्ट्रेट डाउन खेल दिया है। वहां फील्डर मौजूद है, 1 रन लिया, 1 रन से संतोष करना पड़ा। काफी अच्छा थ्रो, अच्छी फील्डिंग चल रही है अभी कोलाबा किंग्स की। सुशांत सधी हुई गेंदबाजी। दया ने एक विनिंग पारी खेली थी पिछले मैच में, पिछले दिन जो है, और उसकी बदले उन्होंने अपनी टीम को जीत दिलाई थी। अच्छा चेस किया था ये वाइड, सॉरी, बहुत ही अच्छी गेंद आउटसाइड के ऑप्शन के बाहर बीट किया बल्लेबाज को। डॉट गेंद और इस डॉट गेंद के साथ और प्रेशर ऐड होता हुआ फैब टाइटन के बल्लेबाज के ऊपर। लगातार प्रेशर बनाते हुए सुशांत बल्लेबाजों के ऊपर डॉट गेंदों के साथ। अच्छी गेंद, ऐसे ही ड्राइव किया अच्छी तरह से। वहां फील्डर सुनील ने अच्छी फील्डिंग की, अच्छा थ्रो, बिल्कुल गेंदबाज के हाथों में। 1 रन से संतोष करना पड़ेगा वरना विकेट का पतन हो सकता है रनआउट के रूप में। और अब तक 3 विकेट गिर भी चुके हैं तो इसलिए जोखिम नहीं उठाना चाहते, लेकिन रनों पे ब्रेक लगा हुआ है। चौथे ओवर का खेल है, सिर्फ 27 रन है बोर्ड पे। पटकी हुई गेंद, इसे खींच दिया लेग साइड में। वहां फील्डर मौजूद है, एक टप्पे पे उन्होंने लिया है, क्या हाथों में गेंद थ्रो किया, गेंदबाज के हाथों में 2 रन पूरा किया है। स्कोर 29। चौथा ओवर चल रहा है, इसके बाद सिर्फ 1 ओवर बचा रह जाएगा। बल्लेबाज गियर बदलते हैं या लंबा हिट लगाना चाहते थे लेकिन मिस किया। ऑफ स्टंप के ठीक बाहर गेंद डॉट गेंद हुई। बहुत ही अच्छी गेंदबाजी। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति पे स्कोर है 29 आफ्टर 4 ओवर्स। थैंक यू खान सर। हॉल डिवीजन कैप्टन अमित, कमेंट्री बॉक्स के पास आ जाओ। हॉल डिवीजन कैप्टन अमित, थैंक यू। थैंक यू खान सर। हेडक्वार्टर सायक्लॉन, तुमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्स कडे या। हेडक्वार्टर सायक्लॉन, दो रनों के साथ स्कोर पहुंचा है 31।
लगभग पिछले मैचेस के कंपेयर में लो स्कोर दिखता हुआ। 50 के पार जो है अब तक दोनों मैचेस में देखे थे हमने, पिछले दोनों मैचेस में। ये मैच 30 रनों के अंदर घूम रहा है अब तक। 31 हुआ है स्कोर। आखिरी ओवर चल रहा है सुनील का। अच्छी गेंदबाजी, गुड लाइन गेंद को उन्होंने खेला है स्ट्रेट डाउन द ग्राउंड। फील्डर मौजूद है, एक रन लिया, दूसरे के लिए भाग पड़े हैं, 2 रन कंप्लीट किया। फील्डिंग अच्छी की, थ्रो थोड़ा सा सटीक होता तो, लेकिन तब तक 2 रन ले लिया है। 2 रनों के साथ स्कोर 33 रन। 33 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स। लास्ट ओवर इन प्रोग्रेस। और फैब टाइटंस के एक धुएंधार बल्लेबाज अभी तक डगआउट में बैठे हुए हैं, सिल्केश साखरकर। पिछले किसी भी मैचेस में उनका अब तक बल्लेबाजी से योगदान हमने देखा नहीं। फुल टॉस इसे खेल दिया है, बिल्कुल फील्डर के हाथों में, मिड विकेट की दिशा में एक कैच खराब। ड्रॉ के लिए जिनको भी अपना नाम उस बॉक्स में डालना है, अभी भी बॉक्स खुला हुआ है, अपना अपना नाम लकी ड्रॉ में लिखकर चिट डाल दें। सारे मैचेस समाप्त होने के बाद अंत में, खेल के अंत में, दिन के अंत में उसमें से ड्रॉ निकाला जाता है। बॉक्स ग्राउंड के बिल्कुल किनारे साइड में शुरुआत में ही रखा हुआ है। दया स्ट्राइक पे है और लंबी हिट लगाना चाहते थे, फील्डर मौजूद है मिड विकेट की दिशा में। बहुत ही अच्छा थ्रो, 1 रन पूरा किया है और थोड़े फंबल हुए बैट्समैन, इस तरह से एक रन आउट। पैद हमारे अंपायर, ऑफिशियल अंपायर्स। फोन आउट हुए। दया रन आउट होकर अब पवेलियन जाते हुए, और शॉर्ट रन की वजह से अब ये रन नहीं मिला। स्कोर अभी भी 33 पर ही टिका हुआ है। हेल्प डेस्क जहां है, हेल्प डेस्क में रखा हुआ है लकी ड्रॉ का बॉक्स। आप लोग अपना अपना नाम वहां चिट डाल दे नाम का। अगली गेंद, वाइड का इशारा, डूबते को तिनके का सहारा। 1 रन मिला, 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 34 स्कोर हुआ है। 34 स्कोर बोर्ड प्लीज। 34। सुनील की अगली गेंद लो फुल टॉस थी, लेग साइड में, स्टंप के बिल्कुल करीब से गई थी। एक डॉट गेंद है ये। सुनील की अगली गेंद और ये बिल्कुल स्टंप पे। 1 रन भाग पड़े हैं, दूसरे रन के लिए दौड़ रहे हैं, लेकिन ये रन आउट। एक लेग बाई के रूप में रन मिला और इस 1 रन के साथ स्कोर पहुंचा है 35 और टारगेट 36। जैसा कि हमने देखा इस मैच से पहले के 2 मैचेस में 50 के ऑनरेबल सेक्रेटरी
श्री पानीगिरी साहब को आमंत्रित करूंगा टॉस के लिए, प्लीज यहां कमेंट्री बॉक्स के पास आ जाएं। पानीगिरी साहब टॉस के लिए आ जाएं प्लीज। और दोनों कैप्टन से अनुरोध करूंगा वो टॉस के लिए तैयार रहे, वो पहुंच चुके हैं। थैंक यू। छत्रपति शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 is in its second session, and what a fabulous matches we have seen. Third day, the finale day, the grand finale day in progress. Two very nice matches we have seen, very crunchy matches. Some dedicated competitors are already out of this tournament. CFY, Engineering United, both the teams were finalists of the last tournament, and a crunchy final was there in last year, and those two teams are out of the tournament this year. And one more competitive team, Fab Titans. Let us see what they can, how they can perform to save a target of 36, which is seen quite impossible in this tournament, because Colaba Kings, they have played yet very nice innings and nice tournament, nice cricket. Now they are here in the crease to chase a target of 36 runs. Fielding team Fab Titan. थैंक यू डीजे। और टॉस बाकी है अगले मैच का अभी तक, मैच नंबर 22 आई थिंक सो। मैच नंबर 21 is live here in tenniscricket.net, tenniscricket.in. This is the channel for live tennis cricket in YouTube, which is being seen all over the world. A high electrifying tournament on its way. You can see, you can witness this final day with some very good performances of the teams played last matches, and now a low scoring match. क्रिकेट बिल्कुल अनिश्चितताओं का खेल है, और 36 का स्कोर जो है टारगेट, क्या कहते हैं सुधीर साहब, अगर अच्छी गेंदबाजी और वैसी ही फील्डिंग हुई जैसा कि इनका हुआ था तो क्या हो सकता है? थैंक यू डीजे। तो फॅब टायसन विरुद्ध कोलाबा किंग्स दरम्यान आपण आज सामना पाहतोय। कोलाबा किंग्स वोन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट। आमंत्रित केलं होतं फॅब टायटन्स या संघाला आणि नक्कीच नियंत्रित ठेवलंय। चांगला निर्णय आहे मनीष कॅप्टनचा। 35 धावा झालेल्या 6 गडी बाद आपण पाहतोय। आस्किंग टार्गेट आहे ते म्हणजे 36 धावांचा पहिला चेंडू यावेळी स्वाईप करण्याचा प्रयत्न आहे। अपील होत आहे, उत्साह जास्त आहे अपीलमध्ये, कारण आत्मविश्वास कमी आहे। पंचांनी ओळखलं एक चांगली कामगिरी पंचांची आपण पाहतोय। तर नक्कीच आजचा दिवस महामहिम राजे छत्रपती शिवाजी महाराज इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, तसेच मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती यांना अखंड
हिंदुस्थानाचे आराध्य दैवत तसेच स्फूर्तिस्थान श्रीमंत योगी यांना त्रिवार मानाचा मुजरा असेल. कारण आजचा दिवस हा संपूर्ण भारतातच नव्हे तर विश्वमध्ये साजरा केला जातोय, मान सन्मान दिला जातोय. यावेळी गोलंदाज फुल टॉस आहे, लो फुल टॉस, इट्स स्क्वेअर लेग रिझम मध्ये चेंडू जातोय, नो मन्स लँड देअर आणि अंपायर सिग्नलिंग इट्स अ मॅग्निफिसंट स्ट्रोक फॉर बाउंड्री. आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहतो छत्रपती शिवाजी महाराज प्रीमियर लीग 2022 मध्ये मंगेश वैती असतील, त्यानंतर विवेक ठाकूर असतील, नंतर हर्षद ठाकूर आहेत. त्याचप्रमाणे आपण अनिल मानेला पाहतोय. कोलंबा किंग्ससाठी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी आहे. नॉन स्ट्राईकला बॅट्समन आहेत ते म्हणजे चेतन आणि अनिलची जोडी आहे. एक चांगला बहारदार खेळ अपेक्षा आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ एंटरटेनमेंट आणि नक्कीच एंटरटेनमेंट मनोरंजन या ठिकाणी हे संपूर्ण फलंदाज खेळाडू आपल्याला दाखवत आहेत. पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रोक फुल लाईनचा बॅक टू द बॉल टाय क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न होता, मात्र नॉन स्ट्राईकचा फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु परंतु क्रिकेटमध्ये कुठेही थारा नाही. या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलं जाते. फॅब टायटन्स खूप लो स्कोरिंग मॅच आहे. नक्कीच 1983 भारताने प्रथम विश्वचषक जिंकला होता, त्यावेळेस कपिल देव निकंजचा 183चा सामना होता. नक्कीच तशा पद्धतीचा सामना होतोय का हे पाहायचं आहे. आणि फिल्डर्ससाठी अंपायरचा अनुरोध आहे की आपण फास्ट क्रिकेट खेळायचं आहे, स्पीडअप घ्यायचं आहे, कारण आपल्याला वेळेचं खूप कमी आहे, वेळ सर्वांसाठी थांबणार नाही आहे. आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. तर विनंती असेल तेजस कॉमेंट्री बॉक्स एंड करून या ठिकाणी मारा करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट तेज सर्रार मारा. यावेळी फुल टॉस आहे, नाही बक्षेंगे हम कव्हरच्या डोक्यावरून एक चेंडू जातोय सीमा रेषा पार, चौकार. थँक्यू डीजे. एक लो फुल टॉस ज्या पद्धतीने दिला, खरपूस समाचार घेतलाय मी म्हणेन अनिल माने मॅन फॉर्म आपण पाहतोय. नक्कीच या ठिकाणी ज्या पद्धतीने एक लचर डिलिव्हरी दिली जाईल त्यावेळेस मात्र खरपूस समाज. यावेळी कमबॅक केलं जात आहे जे अति आवश्यक आहे. इट्स अ गेम साईन, ग्रेट साईन ऑफ अ गुड बॉलर. ज्यावेळेस तुम्हाला चौकार षटकार बसतो त्यावेळेस त्यानंतरचा चेंडू आहे तो महत्त्वाचा असतो. तेजस दाखवून देतोय मी देखील सराव केलाय, मी देखील बॉलिंग चांगली करू शकतो. यावेळी फुलरने पुन्हा एकदा ब्लॉक होल्डमध्ये टाकण्याचा मानस आहे, मात्र सिंगल रोखू शकत नाहीये. बॅकिंग चांगलं आहे. नक्कीच 30 इयर्सचा सर्कल्समध्ये आपण खेळाडू पाहतोय. 10 धावा झाल्यात. पुन्हा एकदा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आठवण ताजी करायला हवी, कारण प्रत्येक 10 चेंडूचं 10 धावा झाल्यात. पहिलं षटक संपतंय पॉवर प्लेचं. डीप झोनमध्ये क्षेत्ररक्षक आपण 2 पाहिले होते, डीप स्क्वेअर लेग रिझमध्ये आणि वाईडिश लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक होता. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलं जाईल, कारण 5 षटकामध्ये आस्किंग रन रेटचा जर विचार केला तर 36 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आस्किंग रन रेट किती आहे हे देखील आम्हाला पाहायला मिळेल, ऐकायला मिळेल. आणि नक्कीच 7.25चा आस्किंग रन रेट होता प्रत्येक धावामध्ये. प्रत्येक षटकामागे 7 धावांची आवश्यकता होती. नक्कीच आपण पाहतोय कुठेतरी अग्रेसर आहे संघ कोलंबा किंग्स, कारण कॅप्टन मनीषनं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि कुठेतरी तो निर्णय सार्थ ठरवत आहेत 2 फलंदाज. आणि 6.25 हा आत्ता मात्र आस्किंग रन रेट आहे, कारण पहिल्या षटकामध्ये 7 धावांची आवश्यकता होती. आस्किंग रन रेट होतं, मात्र 10 धावा फलका लागल्यानंतर आस्किंग रन रेट खूप कमी होतोय. आणि बॉल टू बॉलचा हा सामना आहे. नक्कीच कोलंबा किंग्स कुठली घाई करणार नाहीत, मात्र घाई करायला हवी ती म्हणजे गेम्समध्ये. पंचांना अनुरोध आहे, अंपायर से अनुरोध रहेगा, प्लीज स्पीडअप लेना है इस मैच में, बहुत हमें और मैचेस खेलने हैं. उसके बाद हम देखेंगे कि इवनिंग में जो शाम में प्राइज डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी भी यहाँ पर संपन्न होना है. तो फिर एक बार नई ओवर लेकर आ रहे गेंदबाज अभिजीत मयकर गेंदबाजी करेंगे. राइट आर्म उधर पीछे हटके रूम बनाया और अपने आप को व्यवस्थित किया, सीधे भेज दिया. डीप बाउंड्रीज में एक क्षेत्ररक्षक है, वहां पर गेंद जा रही है. एक धाव या ठिकाणी मिळते. फलंदाज चेतन, दोन्ही फलंदाज सेम शरीर यष्टीचे आहेत. 9 नंबर्स या ठिकाणी दोघंही भाऊ आहेत. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मार्क वॉ, स्टीव्ह वॉ असे अनेक फलंदाज यावेळी रिवाज खेळलाय
आणि नक्कीच सीधी उंगली से की नहीं निकलता है तो उसे तेडी करनी पडते है, दाखवून देतोय फलंदाज. यावेळी दुसरी धाव देखील पहा किती वेगाने घेतले. इट्स अ कॅल्क्युलेटेड रिस्क टेकिन बाय द बॅट्समन. नक्कीच बॅटर आहे ते दोन्ही आणि नक्कीच या बॅटरच्या माध्यमातून एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली जाते. धोका पत्करावा लागेल जर आपल्याला सामना जिंकायचा, संधीचं सोनं करावं लागेल, अपॉर्च्युनिटीज गॅदर करावे लागतील. हे सर्व दाखवून देत आहेत कोलाबा किंग्सचे हे फलंदाज आहेत. दोन बॅटर्स आहेत चेतन आणि आपण पाहतोय तो फलंदाज अनिल. दोन्ही भाऊ आहेत मार्क व स्टीव्ह व. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण पाहणं यावेळी लेट केलंय आणि हलके स्टॅप केलं स्क्वेअर कट. एक धाव वेगाने घेतले, दुसरी धाव देखील घेतील. व्हॉट अ मॅग्निफिसंट रनिंग बिटवीन द विकेट आपण या दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून पाहतोय. अगदी घरामधूनच संस्कार घडलेत की कशा पद्धतीने क्रिकेट खेळायचंय. अनिल आणि चेतन ही भावांची जोडी आहे. नक्कीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील आपण अनेक भाऊ पाहिले होते. इरफान पठाण त्यानंतर युसुफ पठाण ही जोडी देखील भारतासाठी खेळली. लाला अमरनाथ, मोहिंदर अमरनाथ अशी अनेक नावं आपण घेणार आहोत बंधूंची. रिव्हर्स खेळण्याचा मानस आहे मात्र यावेळी बाईच्या स्वरूपात एक राव नक्कीच मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे यावेळी बॅटकट इशारा करतात अंपायर्स. म्हणजेच यावेळी धाव मिळेल ती अनिलला. 16 ऑन बोर्ड, नो लॉस 16 आहे आणि धावसंख्या अजूनही जिंकण्यास 36 धावा म्हणजे नक्कीच अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजा प्रयत्न करायला ब्रेक थ्रू कोणता गोलंदाज देणार हे आपल्याला पाहायचं आहे. खूप प्रयत्न केले गेलेत मात्र तसं होत नाही. यावेळी चेंडू दोन फिल्डरच्या मधून खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. पंच इशारा करतोय. इट्स चांगला समाचार मिळतोय तो चौक. धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजे 20 धावा झाल्यात म्हणजे 10 जी सरासरी राखली पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील 10 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा 10 धावा येत आहेत. तर 2 षटकं संपुष्टात आहेत. बिनबाद 20 अशी धावसंख्या अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडूंमध्ये 16 धावा एक सोपं आणि समीकरण असेल कोलाबा किंग्स या संघाच्या समोर. आणि नक्कीच आपण पाहायचं कशा पद्धतीने हा संघ पुढे जातोय कारण चॅलेंज असेल गोलंदाज जे आहेत फॅप टायटनचे त्यांच्यासाठी देखील आणि खूप चांगलं क्रिकेट आम्हाला पाहायला मिळणार होतं. मात्र यावेळी गोलंदाज कोणता सरशी ठरतो हे पाहायचं आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे आणि रिव्हर्समध्ये यशस्वी होत आहेत. नक्कीच 360 मध्ये खेळणारे दोन्ही फलंदाज आहेत. पंचांचा इशारा सुरेख खूप कमी धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ट्रॅव्हल होतोय 2 फलंदाजांच्या मधून. यावेळी स्लिप झोन मध्ये थर्ड मॅन रिझर्व मध्ये पुन्हा एकदा येतोय सुरेख चौकार. यानंतरचा सामना कुठला आहे पाहायचा आहे. कोणता संघ नाणेफेक जिंकले याकडे देखील लक्ष ठेवावं लागेल. तर लेफ्ट आर्म राऊंड तिकडे गोलंदाज जे आहे यावेळी स्वाईप केलाय आणि अप्रतिम असा स्वाईप केलाय. मात्र क्षेत्ररक्षण तितकंच चांगला दर्जाचं आहे. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत म्हणजेच स्कोर मूव्स ऑन टू 30. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. चेतन आणि अनिलची जोडी आहे. नक्कीच नो लॉस सामना जिंकायचा आहे का हे आपल्याला पाहायचं आहे. एक मॅग्निफिसंट क्रिकेट आहे. 4 धावा आहेत का अंपायर्स त्या ठिकाणी चेक करतायत वेदर इट्स अ बाउंड्री ऑर नॉट. अंपायर्स बोथ द अंपायर्स आर चेकिंग.
What is the signal correction here? Umpires are discuss all the matters what's going on, and then the decisions आपल्या देतील. It's a boundary. It's a welcome boundary. It's सुरेख चौक सलग चौकारांची या ठिकाणी हॅट्रिकची नोंद केली चौकाराच्या, आणि मात्र 4 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच कोणाचे हे देखील पाहायचं आहे. व्हॉट इज द नेक्स्ट मॅच, whose आर द टीम्स, दोज टीम्स मस्ट रिपोर्ट अस इमिजिएटली. वेळेचं बांध देखील आम्ही ठेवणार आहोत, कारण आपल्याला या संध्याकाळी प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी देखील फ्लाईट दिलाय, आमंत्रित केलंय. मात्र स्विंग देखील होता, स्विंग अँड मिस बाय अनिल. सलग चौथा चौकाराची संधी होती, डान्सिंग डाऊन द विकेट यावेळी प्रयत्न होता ह्याला सामना लवकर संपवण्याचा. यावेळी पाहतोय आपण 2 बंधूंची जोडी मैदानात आहे, आणि नक्कीच या बंधूंनी या संपूर्ण मैदानावर अधिराज्य गाजवले, रिव्हर्स खेळलेत, आणि नक्कीच नोमॅन्स लँडच्या ठिकाणी टिंडू ट्रॅव्हल होतोय. चौकार जातोय काय पाहायचं या सिडीज. आपण पाहतोय चेंडू अडवलाय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या ठिकाणी अर्जित केल्या जात आहेत. धावफलकावर धावसंख्या आपण पाहू शकतो. इट्स 34 स्कोर मोजून 34 आफ्टर द कम्प्लिशन ऑफ हाऊ मेनी ओव्हर्स, 3 ओव्हर्स या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. नक्कीच शिल्लक असलेल्या 12 चेंडूमध्ये मात्र 2 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. टीम कोलाबा किंग्स अगदी राजाप्रमाणे खेळत. आज देखील जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज एक राजा होते, रयतेचा राजा, जाणता राजा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय किंग्स कोलाबा किंग्स या संघानं अप्रतिम फलंदाजी केली आहे. नो लॉस, 34 ऑन बोर्ड स्कोअर बोर्ड, आणि उर्वरित 2 षटकांमध्ये जिंकण्यासाठी धावा आवश्यकता आहे ती म्हणजे 2. मात्र 2 धावांची आवश्यकता आहे. अशाच वेळेस आपण पाहतोय अमोलच्या हातात चेंडू आहे. 18 जर्सी नंबर 18 विराट कोहली, इंडियन क्रिकेटर, इंडियन माजी कप्तान होते. यावेळी हा चेंडू आहे. नक्कीच पंचांचा इशारा नक्कीच फैलावतात हात आणि सांगतायत की स्कोर्स लेवल झालेत. 35 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट हा स्कोर होता. वाईल बॅटिंग फर्स्ट टायटन्सची स्कोर या ठिकाणी उभारला होता, आणि नक्कीच ही धावसंख्या ती पार करण्यासाठी यावेळी नो लॉस 35 धावफलकावर आपण पाहू शकता. काय सुरेख क्रिकेट या ठिकाणी खेळलेत दोन्ही बंधू. पुन्हा एकदा वाईट, इट्स अ विनिंग स्कोर ऑफ वाईटच्या माध्यमातून संघ जिंकलाय. नो लॉस 36 धावा. अनिल आणि चेतन, व्हॉट अ मॅग्निफिसंट क्रिकेट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू विनिंग टीम अँड हार्ड लक फॉर लुझिंग टीम.
कि वो मैन ऑफ द मैच देने के लिए यहां पे आए प्लीज। शरद केसरकर साहब प्लीज कम टू द स्टेज टू डू। रन बनाए 11 बॉल में फैब टाइटंस की